काय? हं? अजून किती वेळ मी थांबायचे तुमच्यासाठी? तुम्हा लोकांना समजत नाहीये का? तुम्ही माझा वेळ वाया घालवत आहात. ओहो. हम्म. अजूनही तुम्हाला वेळेचं महत्व समजलेलं नाही. त्यामुळेच आपल्या घरात कोणाचीही प्रगती झालेली नाही. मी सोडून. अरे, जो वेळेला महत्व देतो तो जगाच्या पाठीवर काहीही प्राप्त करू शकतो. ही अंडरस्टँड्स. ए आई, तू तू पण सतत गाराणं करायचीस ना? पण तूही कधी वेळेला महत्व दिलेलं नाहीस. अगं, जो व्यक्ती वेळेच्या बंधनात राहतो ना, तो सगळ्याच बंधनातून मुक्त होऊन जातो, तुटून जातो. आणि जो आलेल्या समोर आलेल्या वेळेप्रमाणे जो वागतो, त्याला महत्व देतो, वेळ त्याला कधीच तोडत नाही, टाकून देत नाही. त्या वेळेप्रमाणे त्या व्यक्तीला सगळ्या गोष्टी त्या वेळेतच प्राप्त होऊन जातात. खरंच. आणि आणि जी लोक वेळेला महत्वच देत नाही आणि आपल्या आयुष्यातील रडगाण्यांनाच महत्व देतात, सतत रडत बसतात, त्यांच्या आयुष्यातील सगळी गणित चुकून जातात आणि ते अशा खोलवर दलदलीत मध्ये फसून जातात की त्यांना बाहेर पडताच येत नाही. आणि मग ते सतत रडत बोलत असतात, हो, मी ही गोष्ट वेळेवरच केली असती तू किती बरं झालं असतं ना. पण आता काय फायदा? वेळ तर निघून गेली ना, मग आता चिंता करून काय फायदा? तुम्ही वेळेला महत्व दिले नाही. आणि अनघा, मला वाटतं तू तुझ्या आयुष्यात कधीच वेळेला महत्व दिलेलं नाहीस. आणि म्हणूनच तू एवढ्या वाईट पद्धतीने या गोष्टीमध्ये फसलीस. अगं, लुक ॲट मी. बघ ना, मी माझी सगळी कामं वेळेत पूर्ण केली, माझा सगळा अभ्यास पूर्ण केला वेळेत, आणि आज मी किती उंच उंच शिखरावर आहे, जिथून मला सगळं जग दिसतंय. सॉरी हा, मी जरा जास्तच लेक्चर दिलं ना, पण काय करू, तुम्ही माझा वेळ वाया घालवला. मी इथे थांबू शकत नाही. बाय आई, बाय, येते.